गोष्टीचे नाव आहे ससा आणि गाढव. एका गावात एक गाढव होते. ते सतत काम करायचा कंटाळा करायचे. गाढवाला वाटायचे आपण छान जंगलात राहावे. जंगलातील प्राणी कुठे काम करतात, शिकार करतात आणि झोपी जातात. मला तर किती काम असते. सतत माझ्या पाठीवर कुणीतरी ओझे ठेवते आणि मला दूर घेऊन जाते. मी जंगलात राहिलो तर ह्या कामातून माझी सुटका होईल. पण आता विचार करण्यात बसण्यापेक्षा मी जंगलात जातो, पाहतो तरी काय होते ते. म्हणून एक गाढव जंगलात फिरू लागले. बराच वेळ फिरल्यावर त्याला एका वाघोबाचे कातडे दिसले. अरे च्या, हे काय बरं, वाघाचे कातडे. या वाघाला कुणीतरी मारून कातडे काढले वाटतं. बरे झाले, नाहीतरी मला त्या वाघोबाची भीतीच वाटत होती. पण त्या कातड्याकडे बघता बघता त्याला एक युक्ती सुचली. हे कातडे मी पांघरले तर मी छान वाघोबा बनेन आणि सगळ्यांना घाबरवेन. म्हणून त्यांनी ते कातडे अंगावर पांघरले आणि मोठ्या दिमाखात इकडे तिकडे फिरू लागला. त्या जंगलातून एक अस्वल चालले होते. त्याला हा गाढव रूपी वाघ दिसला. अरे बापरे, वाघोबा आला का काय म्हणून हा अस्वल झाडामागे लपले. पण या वाघाची डरकाळी नाही ऐकू आली. म्हणून विचार करत बसला. तेवढ्यात तेथे कोल्हा आला. कोल्हा म्हणाला, अस्वला, वाघाला बघितलेस का? अस्वल म्हणाले, हो रे, पण या वाघोबाला काहीतरी झालंय. त्याचे ते रुबाबात चालणे, डरकाळी फोडणे हे तर दिसतच नाही. काय झाले कुणास ठाऊक. ते तिघे चालताना त्यांना वाटेत ससा दिसला. ससा म्हणाला, काय मित्रांनो, कुठे निघालात? अस्वलाने या वेगळ्याच दिसणाऱ्या वाघाची सगळी गंमत ससोबाला सांगितली. ससा म्हणाला, माझ्याकडे एक युक्ती आहे, चला दाखवतो तुम्हाला. पण आपण आधी त्या वाघाला शोधूया. म्हणून हे तिघे निघाले तर हा वाघोबा वाटेत दिसलाच. सशाने झाडाच्या मागे लपून त्याला नीट निरखून पाहिले आणि त्याच्या आता सगळे लक्षात आले. ससा म्हणाला, मित्रांनो थांबा आणि आता बघा वाघाची मज्जा. म्हणून ससा वाघासमोर गेला आणि म्हणाला, अहो वाघोबा, काय तुमचा तोरा, भला मोठा पंजा पण आवाज मात्र हरवलेला. हे ऐकताच गाढव रूपी वाघाला राग आला आणि डरकाळी ऐवजी बेसूर सूर बाहेर आला. अशा रीतीने खोटा खोटा वाघोबा पकडला गेला आणि आपल्या कामाला निघून गेला. मुलांनो, आपण या गोष्टीतून काय शिकलो? खोटारडेपणा पकडला जातो, म्हणून नेहमी खरे वागावे.